गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट पिरियडमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनच्या मध्ये आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक आपण लास्ट पिरियडमध्ये ऑब्झर्व केले आहेत. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स त्याच्यामध्ये आपण 3 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत. फर्स्ट इज फॉर द फ्रिक्वेन्सी, सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज द photoelectric effect is the instantaneous process, and third characteristics is for the intensity. याच्यामध्ये आपण बघितलं होतं along the x axis there is intensity, along the y axis there is photoelectric current, photo current. Then it is observed that त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी अँड सुटेबल पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज केप्ट कॉन्स्टंट. increase the intensity gradually, then it is observed that photoelectric current increases linearly with the intensity of light. That is, photoelectric current is directly proportional to intensity of light. Means it is a straight line graph which shows that these two quantities are directly proportional. These two quantities are directly proportional. It is our third characteristic, it is our third observation of the photoelectric effect. अच्छा कसला तर fourth characteristic म्हणजे आपलं जे ऑब्झर्वेशन आहे, फोर्थ ऑब्झर्वेशन या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. In this observation, keep frequency and intensity of incident radiations constant. काय कॉन्सेप्ट करायचं आहे ठिकाणी की द फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन्स कॉन्स्टंट increase the positive potential of a plate A, that is collector plate. या ठिकाणी आपण ग्राफ प्लॉट करूया. Here is a graph. Along the x axis we take potential. Along the x axis we take potential between two plates. Potential between two plates. तर इकडे जे असेल ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल. here is positive potential आणि इकडे जे असेल ते निगेटिव्ह पोटेन्शियल असेल. इथं काय असणार आहे? झिरो असणार आहे. या ठिकाणी काय असेल? झिरो. आणि y axis ला आपण या ठिकाणी काय घेणार आहे? फोटो करंट. here is photo current which is denoted by I, which is denoted by I. या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे? कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे. increase the positive potential of collector plate. collector plate ला कुठलं पोटेन्शियल द्यायला आपण? पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं. म्हणजे या ठिकाणी या दोन प्लेट्स आहेत. दिस इज द कलेक्टर प्लेट and this is the emitter plate. This is the emitter plate. When light is incident on it, photoelectrons are emitted. And these are collected by the plate, collector plate. आता या ठिकाणी increase the positive potential कशाने दिले? टू द कलेक्टर प्लेट. पॉझिटिव्ह पोटेन्शियल असल्यामुळे हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हा काय करेल? कलेक्ट करेल, अट्रॅक्ट करेल. देअरफॉर इट इज ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल. कशाबद्दल आपण म्हणतो ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल? कारण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत यांना तो काय करतो? ॲक्सेलरेट करतो. काय करतो? ॲक्सेलरेट करतो. देअरफॉर दिस पॉझिटिव्ह पोटेन्शियल
to the collector plate is said to be accelerating potential, and this potential is increased. Then it is observed that photoelectric current also increases with increase in positive potential at a certain stage. At a certain stage. Above that, photoelectric current remains constant. Above that, photoelectric current remains constant with increase in the positive potential. या पॉइंटच्या पुढं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढतंय, परंतु फोटोइलेक्ट्रिक करंट काय राहिलेला आहे, कॉन्स्टंट राहिलेला आहे. फोटोइलेक्ट्रिक करंट काय राहिलेला आहे, ठिकाणी कॉन्स्टंट राहिलेला आहे. This maximum value of current, this maximum value of current is called as saturation of current. सॅच्युरेशन म्हणजे काय, फुलफिल होणे. सॅच्युरेशन म्हणजे काय, फुलफिल होणे. म्हणजे या ठिकाणी करंट मॅक्सिमम झालेलं आहे. करंट काय झालेलं आहे, मॅक्सिमम झालेलं आहे. कुठं, या पोटेन्शियलला तो करंट काय झाला आहे, मॅक्सिमम झालेला आहे. द पॉझिटिव्ह पोटेन्शियल ॲट विच photoelectric current becomes maximum. The positive potential at which or above which photoelectric current becomes maximum. Maximum होतो म्हणजे काय, तर या ठिकाणी जेव्हा लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स इमिट्स होते, जेवढे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी इमिट्स होतील ते सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स या कलेक्टर प्लेटद्वारे जर कलेक्ट केले जातील तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ऑल द इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कलेक्टेड बाय द प्लेट C. Therefore, photoelectric current becomes maximum. Photoelectric current becomes maximum, and this maximum current is said to be the saturation of current. Is said to be the saturation of current. Next definition आपण या ठिकाणी बघूया. Saturation of current. Definition for saturation of current. The potential कशाचा आहे, the potential of a collector plate the potential of collector plate above which याच्या पुढं काय होईल, photoelectric current remains constant is called as saturation of current. Is called as saturation of current. म्हणजे हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, सॅच्युरेशन ऑफ करंट मिळतं. काय मिळतं, सॅच्युरेशन ऑफ करंट. नाउ रिव्हर्स द कम्युटेटर. कम्युटेटर कशासाठी वापरला होता आपण त्या एक्सपेरिमेंट मध्ये, टू गिव्ह द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पोटेन्शियल टू द प्लेट, कलेक्टर प्लेट, टू द कलेक्टर प्लेट. कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं असेल ते कशाच्या सहाय्याने देणार आपण, विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर. आता सध्या काय दिलं होतं आपण, पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं होतं. आता निगेटिव्ह द्यायचं ते कम्युटेटर काय करायला लागेल, रिव्हर्स करायला लागेल. नाउ रिव्हर्स द कम्युटेटर and give the negative potential to the collector plate. म्हणजे कलेक्टर प्लेटला दिलेलं निगेटिव्ह पोटेन्शियल काय करूया आपण, वाढवत जातो. इन्क्रीज द निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ अ कलेक्टर प्लेट. इन्क्रीज द निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ अ कलेक्टर प्लेट. आता या कलेक्टर प्लेटला जर निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं असेल आणि हे इमिडिएट इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, दीज आर आल्सो निगेटिव्हली चार्ज्ड. Therefore, these electrons are retarded by the
कलेक्टर प्लेट. हा कलेक्टर प्लेट निगेटिव्ह पोटेन्शियलला असल्यामुळं तो काय करेल, या इलेक्ट्रॉन्सला अपोज करेल. इलेक्ट्रॉन्सला काय करेल, त्या ठिकाणी अपोज करेल. पण त्या इलेक्ट्रॉन्समध्ये काही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी जास्त असलेले इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, ते तिथपर्यंत रीच होतीलच. म्हणजे काय होईल त्या ठिकाणी, जसजसं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढत जाईल तसतसं हा फोटोइलेक्ट्रिक करंट goes on decreasing. Photoelectric current goes on decreasing with an increase in positive potential, and finally it becomes a zero. Finally it becomes a zero. That negative potential, हे कसलं पोटेन्शियल आहे कळलं, निगेटिव्ह पोटेन्शियल. that negative potential V0 is called as the stopping potential. Is called as the stopping potential. हे काय करायला आहे निगेटिव्ह पोटेन्शियल, ह्या फोटोइलेक्ट्रिक करंट्सना फोटो इलेक्ट्रॉन्सला स्टॉप करायला आहे, फोटोइलेक्ट्रिक करंटला झिरो करायला आहे. therefore it is said to be the stopping potential. the negative potential, हे कसं आहे, the negative potential of a plate C, V0 is the negative potential of a plate C at which photoelectric current becomes zero. Photoelectric current becomes zero. That negative potential is said to be the stopping potential. तर याची पण आपण डेफिनेशन या ठिकाणी घेऊया. स्टॉपिंग पोटेन्शियल, stopping potential which is denoted by stopping potential which is denoted by V0, or it is also said to be cut off potential, or it is also said to be cut off potential. The negative potential of a collector plate at which photoelectric current becomes zero or stops. Photoelectric current becomes zero or stops is called stopping potential. It's called stopping potential. हे स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला केव्हा मिळेल, जर त्या कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं असेल तर आपल्याला काय मिळेल, स्टॉपिंग पोटेन्शियल मिळेल. त्या कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं असेल तर आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी सॅच्युरेशन ऑफ करंट मिळेल. काय मिळेल त्या ठिकाणी, सॅच्युरेशन ऑफ करंट मिळेल. दिस इज आवर फोर्थ एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. दिस इज आवर फोर्थ experimental observation, or it is also the fourth characteristic of a photoelectric effect. It is also the fourth characteristic of a photoelectric effect. याच्यामध्ये आपण दोन पार्ट्स बघणार आहे. या ठिकाणी काय केलं होतं की the frequency and intensity of incident radiations are fixed. Intensity आणि frequency हे दोन्ही काय केले त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवलेले आणि पॉझिटिव्ह पोटेन्शियलला सॅच्युरेशन ऑफ करंट मिळाला, निगेटिव्ह पोटेन्शियलला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळालं. तर याच्यामध्येच आणखी दोन पार्ट्स आपण या ठिकाणी बघणार आहे. याच्यामध्ये आपण दोन पार्ट्स या ठिकाणी बघणार आहे. पहिला पार्ट जो आहे तो A म्हणून for different intensities, या ठिकाणी I1 smaller than I2 smaller than I3. इंटेन्सिटी काय करत जाऊया आपण, वाढवत जाऊया. I1 is smaller than I2 smaller than
I3. Then it is observed that here is photocurrent on y-axis. V0 is the stopping potential. या ठिकाणी समजा ही जी इंटेन्सिटी आहे ती I1. This is the intensity I1 at which V01 is the stopping potential for the intensity I1. Is the stopping potential for the intensity I1. Here frequency is constant. Here frequency is constant. Now repeat the experiment for different intensities. Repeat the experiment for different frequencies. आता काय करूया त्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी घेऊया. This is the graph for the intensity I2. This is the graph for the intensity I2. Means या ठिकाणी काय होईल बघा saturation of current change झालेले आहे. Saturation of current या ठिकाणी काय झालेलं आहे change झालेलं आहे for I2. I3 साठी ग्राफ बघूया आपण. This is I3. The nature of graph is this. The nature of graph is this. These are the intensities I1, I2, I3. Here we take I1 smaller than I2 smaller than I3. For different intensities, different values of saturation of current. Different values of saturation of current. But same value of stopping potential. But same value of stopping potential. Just adding for different intensities, repeat the experiment. Then it is observed that different values of saturation of current. Different values of saturation of current, but stopping potential is same. But stopping potential is same for all the intensities. Stopping potential is same for all the intensities. सर्व इंटेन्सिटीजना स्टॉपिंग पोटेंशियल सेम असेल पण सॅच्युरेशन ऑफ करंट इज डिफरंट फॉर डिफरंट इंटेन्सिटीज. त्या ठिकाणी काय चेंज केलं आपण इंटेन्सिटी चेंज केली होती. हाच एक्सपेरिमेंट आपण बी पार्ट मध्ये केला. देयर इज बी फॉर डिफरंट फ्रीक्वेंसी. For different frequencies असल्यानंतर या ठिकाणी nu1 smaller than nu2 smaller than nu3 फ्रिक्वेन्सी आपण काय करत चाललो या ठिकाणी वाढवत चाललो. then nature of graph is different. त्या ठिकाणी इंटेन्सिटी कॉन्स्टंट असेल. त्यामध्ये इंटेन्सिटी कॉन्स्टंट असेल. here is x axis. इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल. इकडे जे असेल ते निगेटिव्ह पोटेन्शियल. इकडे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल. रिपीट द एक्सपेरिमेंट फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सीज. सुरुवातीला फॉर द फ्रिक्वेन्सी nu1 फॉर द फ्रिक्वेन्सी nu1. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी काय कॉन्स्टंट आहे. दोन दिस इज द स्टॉपिंग पोटेंशियल फॉर द फ्रिक्वेन्सी nu1. फॉर द फ्रिक्वेन्सी nu1 which is V01 is the stopping potential. V01 is the stopping potential for a frequency nu1. For a frequency nu1.
increase the frequency. Then this is the stopping potential V02 is the stopping potential for the frequency nu2. For the frequency nu2. Nu2 frequency, वाढवली frequency, the stopping potential change झालं and that is the V02. That is the V02. Negative potential सुद्धा वाढायला लागते. Also, this is the stopping potential V03. This is the stopping potential V03 for the frequency nu3. For the frequency nu3. So, actually, काय झालंय बघा? There are different values of stopping potentials. There are different values of stopping potentials, but same value of saturation of current. But same value of saturation of current. Saturation of current हा सर्व frequencies साठी सारखा आहे. Saturation of current is same for all the frequencies, but stopping potentials are different for different frequencies. जे frequency change झाल्या stopping potential सुद्धा काय होईल त्या ठिकाणी change व्हायला. stopping potential सुद्धा काय होईल change व्हायला. पण saturation of current हे काय व्हायला नाही या ठिकाणी constant राहायला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार for different values of frequencies, different values of different stopping potentials, different values of stopping potentials, but it is the same, but saturation of current is same for different frequencies. Saturation of current is same for different frequencies. This is our fourth characteristic of photoelectric effect. This is our fourth experimental observation. This is our fourth experimental observation. याच्या पुढचा भाग आपण उद्या